करा. चला जाऊयात आजच्या दिवसातील शेवटच्या मॅच कडे. दिनेश षटक क्रमांक पहिलं. एका बाजूला अंधेरीचा संघ आणि एका बाजूला घाटकोपर भटवाडी नगरीतला संघ सारा स्मॅशर आणि त्यांच्या विपक्ष अंधेरीतील सिद्धिविनायक हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मुंबई अंडरआर्म क्रिकेटचा विश्व खऱ्या अर्थाने जगलेले खेळाडू आपण पाहतोय. अनेक तारे सितारे आहेत. मॅचला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिलं. पहिला बॉल सेन्सिबल खेळलेत किरण. अगदीच चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. एक धावेने होते सुरुवात. इकडे आदेश यांना देखील आपण पाहतोय, निखिल यांना देखील पाहतोय. दोन्ही बाजूला दोन भूमिका अगदीच तैनात केल्यात. टॅप केलाय दीपल शाह. क्विक अँड फास्ट. अगदीच एक दर्जेदार खेळाडू. मुंबई अंडरआर्म क्रिकेट असल्फा संघासाठी बरीच वर्ष क्रिकेट खेळणारा खेळाडू. आजही खेळतो व्यावसायिक गटामध्ये. दीपल शहा सिंगल मिळाला. अजय विजय हे देखील कालच्या दिवसामध्ये अबो 40चं क्रिकेट खेळले. त्यांचा संघ पराभूत झाल्या कारणाने त्यांना मनामध्ये खंत आहे, पण अंपायरिंग करतायत. हो नाईस बॉल. क्या बात आहे. तिकडे रनचा कॉल दिलाय. काहीशी चुकी सचिन यांची. बॉल कलेक्शन करू शकला नाहीये. सचिन यांची मुलगी आमच्याकडे पाहते. अपूर्वा ना? येस अपूर्वा. अपूर्वा अगदीच प्रत्येक मॅचला आवर्जून उपस्थित असते. स्कोर जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एक धाव पुढे गेली आहे. हो एक चांगला बॉल. 22 रन मिळेल. एक धाव पुन्हा मिळते. 4 बॉल 4 रन आलेत. सलगच्या प्रत्येक बॉलवरती रन पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील सर्वात शेवटची मॅच. खुलव्या टप्प्याचा बॉल टॅप केलाय चांगला. 1 रन मिळतोय. स्कोर जर आपण पाहिलं तर 5 बॉल 5 झालाय. लास्ट बॉल 1 टू गो. हो नाईस स्ट्रोक. क्या बात आहे. चांगला टॅप केलाय. पुन्हा 1 रन मिळतोय. 1 ओव्हर आणि 6 रन झालेत. 1 ओव्हर 6. षटक क्रमांक 2. कोणत्या गोलंदाजाचा विचार होतोय बॉलिंग अटॅक वरती? बॉलर जर आपण पाहिलं तर बॉलर आहेत अजित. अजित नाही आहेत. अजितच्या मिलिंद यांना दिले. मिलिंदचा देखील वयांचा विचार केला तर मिलिंदजी देखील अगदी 50 या जवळपास आहेत. आणि अनेक वर्ष हे देखील क्रिकेट आपण खेळताना पाहतो. मुंबई अंडरआर्म क्रिकेटमधील मातब्बर संघांमधील ते देखील एका मातब्बर संघाच्या माध्यमातून MVCC अंबोली अशा मोठमोठ्या संघातून. अंबोलीमधून दीपू देखील बिलॉंग करायचा आणि दीपूची निवड नंतर मग असल्फाकडे गेली. असल्फा या संघाने मुंबईच्या विश्वामध्ये खऱ्या अर्थाने एक वेगळाच दर्जा प्राप्त केला. अगदीच दहशत बनवली. मग येऊन गेला घरी.
यावेळेला अगदी गॅपमध्ये खेळलेत किरण, सिंगल मिळतोय. हातातला बॉल आहे यार. अरे मस्ती लेझी ना खेळू. बॉल आहे हातातला. एका बाजूला आदेश आहेत आणि एका बाजूला जर आपण पाहिलं तर निखिल आहेत. म्हणजे पश्चिम मार्गावरती एकांना जबाबदारी दिली आहे आपल्या करी रोडच्या स्थानकाचं आणि एकाकडे पूर्व मार्गाची जबाबदारी दिली आहे. फटका फसला, विकेट येतोय, पहिली विकेट, बॅटर आउट. आणि अर्थातच अजय विजय यांचे मोठे बंधू इंद्रजित आणि यांनी खऱ्या अर्थाने हँडिकॅपच्या माध्यमातून संघाचं नेतृत्व केलं आणि त्या संघाने वर्ल्ड कप देखील जिंकले असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. इंद्रजित, यावेळेचा बॉल जर आपण पाहिला तर फेल डिलिव्हर आहे. चॅम्पियन क्रिकेट अकॅडमी त्यांच्या अंगावरती टी शर्ट पाहायला मिळते. भारताचा अभिमान आहे खऱ्या अर्थाने हँडिकॅप संघाच्या माध्यमातून. रिवर्स खेळायचा होता, पुढे आले, रन मिळतोय. व्हाईट बॉल +1. कीपरमध्ये भूमिका बदलते. दीपल शाह येतील. सचिन यानं तिकडे कव्हरला तैनात केलंय. अंधेरीचा संघ आणि एका बाजूला घाटकोपरचा संघ. स्टेशन वाईजचं क्रिकेट आहे ना, एकंदरीत जर आपण पाहिलं ना, स्टेशन वाईजच्या क्रिकेटच्या माध्यमातून आहे ना खेळाडूंची ओळख राहते, पण त्या संघाचं नाव ज्वलंत राहतं. कुठल्या विभागाला बिलॉंग करतात त्यासोबत त्याचं त्या स्थानकाचं त्या विभागाचं नाव ते जिवंतपणा राहतो. असे मुंबईत अनेक स्टेशन वाईजचे संघ आहेत. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. पुन्हा एकदा सिंगल रन. हो, बोल्ड आउट झालेत. फटका फसलाय, विकेट येतोय. व्यासपीठावरनं देखील टाळ्यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळाला. अबो 40चं क्रिकेट आहे जे व्यासपीठावरती बसलेत. स्कोर जर आपण पाहिलं किती झालंय, 11 रन झालेत. रिव्ह्यू घेतलाय, अंपायर कॉल. पाय चेक करायचा आहे किपरचा, आपण वाईड लाईनच्या बाहेर आहे का, पडताना करा लगेच. चला, बॅटर सेफ आहे, नो बॉल. इंद्रजित यांना पुन्हा संधी मिळते. ओव्हर होते, ओके. म्हणजे विकेट सेफ आहे पण बॉल काउंट होतोय. रन काउंट आहे ना, रन काउंट होतोय, विकेट सेफ आहे, बॉल काउंट होतोय. षटक क्रमांक 3, बॉलर आहेत दीपल शहा. 12 रन आहेत. 12 बॉल 12 झालेत. दीपल शहा. पहिला बॉल अगदीच काय रिव्ह्यू घेतला. पुन्हा अंपायर कॉल पडताना केली जाते. चला जाऊयात, फेअर डिलिव्हर, डॉट बॉल आहे.
यावेळेला गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न, सिंगल मिळेल. विराज अगदीच खूप छान बॅटिंग करताना पाहायला मिळतात. गॅपमध्ये अगदीच सेन्सिबल क्रिकेट खेळत आहेत. यावेळेला क्या बात आहे. हनीफ आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉल थांबवलाय. हो नाईस बॉल ऑफ ब्रेक. इंद्रजित चकमक देत आहेत तिकडे. खरं तर लेदर क्रिकेट खेळण्यामध्ये त्यांचा एक वेगळा अंदाज असतो. अंडरआर्म क्रिकेट देखील खेळतात. दरम्यानचा पुन्हा एक चांगला बॉल, डॉट बॉल. समोर खेळले विनय मांजरेकर होते तिकडे. 1 रन मिळेल. ओव्हर संपली आहे आणि 3 ओव्हर. स्कोर किती आहे? 3 ओव्हर स्कोर झालाय. भाऊ सांग ना स्कोर. 15 रन झालेत. बॉलर आहे सचिन. लास्ट ओव्हर. पहिला बॉल तिकडे भातामध्ये बॉल आणि विकेट आलाय. विकेट येतोय. नेक्स्ट बॅटर कोणाला पाठवलं जात आहे? कोण येतील? बिपिन नावाला तर तिकडे चर्चा होते. बिपिन येतील, शक्ती गोसावी येतील, कोण येतील? आदेश टाक एक. अविनाश आहेत पुढचे बॅटर. पुन्हा रन मिळेल. लास्ट ओव्हर आहे. प्रत्येक बॉलला रन पाहिजेत, गरजेचे आहेत. फटका फसलाय आणि विकेट येतोय. अविनाश देखील बाहेर जातील. नेक्स्ट बॅटर बिपिन. आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचे 3 बॉल आहेत. बिपिन आलेत पुढचे बॅटर. 3 बॉल लास्ट 3 बॉल. फायनल मॅच. पुन्हा एक चांगला टप्पा पाहायला मिळतो. शॉर्टवन टप्प्याचा बॉल. 1 रन आलाय. लास्ट 2 बॉल. पहिल्या डावाचा खेळ आपण पाहतोय. अबोव 40 स्टेशन वाईजचं क्रिकेट. ते पडून गेले. फटका फसलाय. विकेट येतोय आणि लास्ट बॉल. सतरा रन झाले. शेवटचा बॉल आहे. नेक्स्ट बॅटर येत आहेत. प्रदीप आहेत पुढचे बॅटर. हो नाईस फिल्डिंग हनीफ. सिंगल. षटक संपलेत. 18 झाले ना? 18 झालेत. 19चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरता. एकोणीस टार्गेट आहे.
चला जाऊयात मॅचकडे. सेकंड इनिंग सलामीचा दीपल, नॉन सेकंडला सचिन, बॉलर आहे शक्ती गोसावी. 19 धावांचा पाठलाग 24 बॉलमध्ये पूर्ण करायचा आहे घाटकोपरचा संघ आणि एका बाजूला अंधेरीचा संघ. कोणता संघ मात्र फायनल मॅचचा विजेता संघ होणार? अबो 40. चला मॅच चालू करा. पहिली पॉवर प्लेची ओव्हर आहे. शक्ती गोसावी एक दर्जेदार गोलंदाज आहे, एक चांगली बॉलिंगची त्याची शैली आहे, चांगले पिचिंग करतो टप्पा आणि त्याच्या विपक्ष असलेल्या बॅटरला देखील त्याचा खऱ्या अर्थाने अंदाज आहे काय खेळतात या सर्व गोष्टी जाणून आहे शक्ती गोसावी. पहिला बॉल. ओहो, अमित गोताड तिकडे आपल्याला पाहायला मिळतात. अमितजी चांगली फिल्डिंग. सेन्सिबल खेळले, सिंगल रन मिळतोय. एका धावेने सुरुवात झाली आहे. घडी म्हणजे येतोय मधून आहे ना मी ते ना दरम्यानचा बॉल सर आपण पहिला वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन मिळतोय, वाईट बॉल. फटका फसलाय. दीपलची विकेट आली आहे. महत्वाचा बॅटर दीपल माघारी जातोय. बॉल द्या, दुसरा बॉल द्या. दीपल खरं तर तुमची महत्वाची इनिंग इथं पाहायची होती. विकेट येतोय. नेक्स्ट बॅटर अजित. अजित यांच्या बॅटिंगचा एक चांगला क्लास आहे, चांगले दर्जेदार खेळाडू आहे, चांगला फिटनेस देखील आपण पाहतो त्यांचा. बॉल दे दुसरा. षटक क्रमांक पहिलं पाहतो आपण. सामना क्रमांक अंतिम, फायनल मॅच. अजित नेक्स्ट बॅटर. कोण चुकला सर्जा ना सर्जा. चला टाइम स्पेंड करू नका, फायनल मॅच स्पीडअप करा. स्पीडअप करा, स्पीडअप करा. ज्या वेळेला जर आपण पाहिलं पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळतोय. हो हो, नाईस बॉल. क्या बात आहे शक्ती. शक्ती मात्र इकडे वापरतो युक्ती. चांगला बॉल. 4 बॉल आणि स्कोर आहे 4 बॉल 3. चार बॉल 3 रन झालेत. ओहो, क्या बात आहे प्रदीप. चांगलं फिल्डिंग, वेल स्टॉप, नाईस वन. मॅच अगदीच इंटरेस्टिंग होते. 5 बॉल 3 झालेत. व्हेरी नाईस फिल्डिंग. कॅच ड्रॉप झाली पण बॉल थांबवलाय. टॅप केलाय पुन्हा एकदा. आणखी एक डॉट बॉल येतोय. व्हेरी नाईस. ओव्हर कंप्लीट आणि रन दिले 3. आता 18 बॉलमध्ये टार्गेट आहे अजून 16. 18 बॉल 16 मॅच आहे. कोणता बॉलर होतोय विचारात. कदाचित किरण यांना बॉलिंग दिली जाते अशा
शक्यता आहे. कोण बॉलिंग करतील? चला चला पटकन निर्णय घ्या. मॅच सुरुवात करा. अविनाश आहेत बॉलर. बॉलर नंबर 2 अविनाश. 18 बॉल 16. सचिन स्ट्राईकला. चांगला ड्राईव्ह केला. ओहो नाईस कॅच. वंडरफुल. व्हेरी नाईस. क्या बात आहे. काय कॅच पकडले विराज यांनी. अप्रतिम दर्जेदार सुरेख वाखाणण्या जोगी कॅच. एखाद्या मोठ्या खेळाडूला अंडरआर्म क्रिकेटच्या आत्ता असलेल्या व्यावसायिक गटातील त्याला देखील अशी कॅच पकडता येणार नाही अशा अगदीच कठीण कॅचला इथे मात्र कव्हर केलंय. जबरदस्त फिल्डिंग करण्यामागे खऱ्या अर्थाने कौशल्य पाहायला मिळालं. एक महत्वाचा बॅटर सचिन देखील आउट होतोय. विनय मांजरेकर आले लेफ्टी बॅटर. विनय मांजरेकर यांच्या देखील खेळाची एक वेगळी शैली आहे. चांगले बॅटर आहेत. मॅच इथून देखील आता फसू शकते. एका बाजूला अंधेरी, एका बाजूला घाटकोपर. कोण मात्र या क्रीडा स्पर्धेचा पहिला बहुमानाचा मानकरी होतोय. एका बाजूला आदेश यांचा संघ आहे. कोणाला हो हो नाईस बॉल. क्या बात आहे. स्विच इट करत होते. बॉल डॉट आलाय. मॅच अगदी कठीण होणार आहे. 2 बॉल डॉट येतात. 16 बॉल 16 आली आहे. बॉल टू बॉल मॅच आहे. इंटरेस्टिंग. 16 बॉल 16. फुलटॉस बॉल स्टेपवरून खेळण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. विनय यांच्या बॅटचं कलेक्शन होत नाहीये. सिल्वोची बॅट आहे हातामध्ये. अनेकांच्या काही मुख्य बॅट असतात. सिल्वोची बॅट आहे. कोणाकडे ट्रिपल एसची बॅट असते. अनेक ब्रँड आहेत बॅटचे देखील. अनेक स्पोर्ट्स आहेत. VR स्पोर्ट्स आहे त्यांच्या बॅट असतात. आणि ओहो नाईस फिल्डिंग. क्या बात आहे. काय दर्जेदार अप्रतिम बॉल थांबवलाय. नाव कळवायचं त्यांचं. वैभव सर अर्थातच. काय सुंदर बॉल थांबवलाय. अप्रतिम दर्जेदार फिल्डिंग पाहायला मिळाली. आकाश पाहिलं काय? काय जबरदस्त फिल्डिंग एफर्ट होते. आजही या अंदाजामध्ये फिल्डिंग करणं म्हणजे खरंच जबरदस्त फिल्डिंग एफर्ट. विराज यांनी देखील जबरदस्त केली आणि वैभव सरांनी देखील जबरदस्त फिल्डिंग केली आहे. अगदीच नो चान्स बॉल थांबवलाय तिकडे. 50 क्रॉस झाल्यानंतर देखील ही फिल्डिंग करू शकतात. म्हणजे त्या काळामध्ये जर कॅमेरा अँगल असते ना तर त्यांच्या बऱ्याच गोष्टी युट्यूबच्या माध्यमातून कव्हर असत्या आणि सातत्याने पाहता आल्या असत्या. पण तो त्यांच्या खरं त्यांना दुर्भाग्य होतं. नाही नो प्लस 1. येस नो प्लस. 2 आहेत आत्ताचे. अप्रतिम खरंच जबरदस्त. काय फिल्डिंग केली भाऊ. यावेळेचा बॉल पायात येईल. मॅच अगदी इंटरेस्टिंग होते. घाटकोपर की अंधेरी कोण जिंकणार आहे. प्रदीप यांनी फिल्डिंग चांगली केली. इकडे विराज यांनी फिल्डिंग चांगली केली. तिकडे वैभव सरांनी फिल्डिंग चांगली केली. टॅप केलाय. अमितजी यांच्याकडे बॉल जातोय. पुन्हा डॉट बॉल आलाय. ओहो मॅच डिफिकल्ट झाली आहे. 13 बॉल 14ची मॅच आहे. रन जर आपण पाहिलं रन किती आहेत आतापर्यंतचे 5च रन. 5 रनांवरती थांबवलंय. एक्स्ट्रा देऊन चालणार नाहीये. वाईट बॉल. बॉल टू बॉल पुन्हा मॅच होते.
13 बॉल 13. यावेळेला पुन्हा एक डॉट बॉल होतोय. बॅकअपला होते तिकडे किरण, पासिंग केलंय आणि डॉट बॉल. 12 बॉल आता 13 मॅच आहे. 6 रन झालेत. 12 बॉल 13. चला कोणता बॉलर आहे थर्ड ओव्हर, लगेच पटकन आपलं टीम मीटिंग करून डिसिजन घ्या. 12 बॉल 13. अमित गोताडजी येत आहेत बॉलिंगवर. षटक क्रमांक 3 आहे. चला प्लीज स्पीडअप करा. 11 वाजलेत. अनेकांना ट्रेनने घरी प्रवास करायचा आहे. विनंती आहे. बॉल आपण पाहतो वाईड आहे. 12 बॉल 12. मॅचला जिंकण्याकरता यावेळेला पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन, 2 एक्स्ट्रा रन मिळाले. 12 बॉल अजूनही 11. स्विच केलं, सिंगल येईल. अगदीच विनय यांना आता सिंगलचंच समीकरण चालू ठेवायचं आहे. फटका फसलाय आणि गॅपमध्ये खेळण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट आलाय. शक्तीने वापरली युक्ती. नेक्स्ट बॅटर दिनेश येत आहेत. विकेट आलाय. मॅच इथून देखील पुन्हा एकदा चेंज होते. दिनेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. माझा फंटर आलाय ना तिकडे. टॅप केलाय. सिंगल मिळेल. सिंगलच समीकरण गरजेचं आहे. थांब जरा, पैसे संपलेत वाटून. थांब जरा. यावेळेला जर आपण पाहिलं पुन्हा एकदा टॅप केलाय आणि बॉल तिकडे. स्कोर जर आपण पाहिलं तर 8 रन झालेत. मॅचला 8 पाहिजे. 8 रन पाहिजेत. 8 बॉल 8. 8 बॉलमध्ये 8 धावांची गरज आहे मॅच जिंकण्याकरता. हो हो, नाईस बॉल. क्या बात आहे अमितजी. बोल्ड आउट झालेत. विकेट येतोय. अप्रतिम गोलंदाजी. पहिले काही 2 बॉल एक्स्ट्रा दिले पण तदनंतरचे चांगली कव्हर होते मॅच.
अमित चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. फॉर्मॅट मध्ये खेळतो रोहित. हे रोहित. अरे भाई संपले पण. ज्या वेळेला आपण पाहिलं तर स्विच केलाय, सिंगल रन मिळतोय. स्कोर पुन्हा एकदा इकडे पुढे जाईल. बसलेले एक पेन राहिले तो 6 बॉल 7 धावांची मॅच आहे. काय मॅचला अगदी कठीण केलंय. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. अगदीच अबोव 40चं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्या अबोव 40च्या क्रिकेटच्या माध्यमातून अनेक जण आपण इथे मॅचचा आनंद घेताना पाहतोय. आमचे योगेश सर देखील आहेत. योगेश सर आपलं देखील स्वागत आहे. NSC वरळी डोम येथे कार्यरत असलेले योगेश सर तिथे देखील क्रीडा स्पर्धेचे आयोजक म्हणून कार्य करतात. आपण देखील या विभागामध्ये राहता, आपलं देखील स्वागत. बिपिन आलाय बॉलिंगसाठी. 6 बॉल आणि 7 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता मात्र कोण या मॅच वरती नाव कोरणार. अर्थातच एका बाजूला अंधेरी, एका बाजूला घाटकोपर. स्टेशन वाईजच्या क्रिकेटच्या माध्यमातून अंतिम फायनलचा विजेता संघ निवडला जाणार. मॅच 24 बॉल 19 धावांचं समीकरण असताना इथे मात्र काहीसं समीकरण थोडंसं बिघडलंय. 6 बॉल 7. बिपिन बनवतील का मॅच, दिनेश बनवतील का मॅच. इंटरेस्टिंग मॅच. काय घडामोडी करताना पाहायला मिळाल्या. जबरदस्त फिल्डिंग एफर्ट, जबरदस्त बॉलिंग अटॅक. बिपिन पहिला बॉल टॅप केला. बॉल आता विनाशांच्या. हो नाईस. म्हणजे अंधेरीवरती पकड बनवली आहे घाटकोपरच्या नगरीतील खेळाडूंनी. स्विच केलं, सिंगल येतोय. रन आपण पहिला 1 मिळेल. 5 बॉल अजूनही टार्गेट आहे. 4 बॉल 6. 4 बॉल 6. पुन्हा एकदा स्विच केलाय, सिंगल रन येतोय. 3 बॉल 5. जबरदस्त मॅच. फायनलच्या दोनही मॅच अगदी इंटरेस्टिंग झाल्यात. अबोव 40च्या देखील आणि ओपन गटाच्या देखील. तीन बॉल आणि मॅचला जिंकण्याकरता 5 धावांची गरज आहे. 3 बॉल 5. 3 बॉल 5. आणि इकडे मात्र गोलंदाज चूक करतोय. अपील तर झाली आहे पण बॅटर सेफ आहेत. एक्स्ट्रा देऊन चालणार नाहीये बिपिन. 3 बॉल 4. 3 बॉल 4. जबरदस्त मॅच. फायनल मॅच कशी असावी तर अशी असावी. 3 बॉल 4. कोहड मात्र या मॅच वरती विजय मिळवतोय. 3 बॉल आणि 4. चला स्पीडअप करा. 3 बॉल 4. हो इथे पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर बॅटर तर सेफ चेक केला जातोय. व्हाईट बॉल तर आहे. बॅटर डाऊटफुल आहे, चेक केला जातोय.
बरं वाटतं तुला बघून. हो सर. चला जाऊयात आता पुन्हा एकदा मॅच कडे. अगदीच मॅच आता आहे. येस 3 बॉल आणि 3 रंगत वाढवली आहे मॅचची. धडधड कायम आहे. 3 बॉल 3. परत मी पडायला रेडी. बिपिन गोलंदाज 2 बॉल एक्स्ट्रा देऊन कुठेतरी मॅच मधील प्रतिस्पर्धी संघाच्या दिलासा वाढवलाय. कमबॅक झालाय त्या टीमचा देखील. 3 बॉल 3. रेडी करून गेला. 3 बॉल 3. स्टेप आउट होऊन जबरदस्त ड्राईव्ह गॅप मध्ये गेलाय. 2 रन येत आहेत आणि अंधेरी टीम आता आली आहे फ्रंट फुटला. दिनेश यांचा कॉन्फिडन्स लेवलचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त 1 रन. मॅचला जिंकण्यासाठी 1 रन. 2 बॉल आणि अवघा 1 रन. स्टेशन वाईजच्या क्रिकेटचा अंतिम विजेता संघ घाटकोपर की अंधेरी. सारा स्मॅशर घाटकोपर की सिद्धिविनायक अंधेरी. कोणता संघ आहे? होते चित्र स्पष्ट. एका धावेचा प्रवास येईल काय? पुन्हा 1 डॉट बॉल आणि 1 बॉल 1 पाहायला मिळेल काय? 1 बॉल 1 पाहायला प्रत्येकाला आवडेल, पण त्या गोष्टी घडामोडी घडतील काय? बॉलरवरती आता त्या गोष्टींचं खऱ्या अर्थाने भविष्य आधारित आहे. फिल्डर देखील तिकडे चांगली फिल्डिंग करणं गरजेचं आहे. जबरदस्त मॅच आपण पाहतोय आणि या एका धावेने विजय मिळवलाय. 6 बॉल 7च्या मॅच वरती. तिकडे मात्र लाईव्हच्या माध्यमातून दिनेशजी दाखवून देत आहेत की या असलेल्या फायनल मॅचचा विजेता संघ म्हणून आमच्या संघाची निवड होते. आमच्या संघाचा परफॉर्मन्स पाहायला मिळालाय. अर्थातच अभिनंदन. वेल प्लेड. अगदीच सिद्धिविनायक अंधेरी या संघाकडे 2 खेळाडू खऱ्या अर्थाने शॉर्ट होते आणि 2 खऱ्या अर्थाने लक फॅक्टर ठरलेले खेळाडू या संघासाठी आदेश आणि निखिल हे दोघे मात्र या संघासाठी